लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण येथील जायकवाडी धरण नाथसागर जलाशयाचे जलपूजन संपन्न. जायकवाडीत उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा, पालकमंत्री संजय शिरसाट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण नव्याने आलेल्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्याने आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून नारळ अर्पण करण्यात आला. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला नाही, मात्र अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्याच्या पाणीपुरवठा, शेती आणि समृद्धीसाठी नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. मराठवाड्यातील संभाव्य जलसंकट टळले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा. कृषी, सिंचन, उद्योग तसेच पिण्याच्या पाण्याची भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही यासाठी जलसंपदा विभागाने जलवापराचे सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पैठण येथे दिल्या. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्यातील कृषी, सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असून नाथसागर परिसरात समाधानाचे वातावरण आहे. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विधिवत नाथसागर जलाशयाचे जलपूजन करण्यात आले. गोदावरी नदीची साडी चोळीने ओटी भरून श्रीफळ अर्पण करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित या कार्यक्रमात निसर्गाने दिलेल्या जलसंपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी महापौर समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, GC उपविभागीय अधिकारी नीलम बापना, नगरसेविका हर्षदा शिरसाट, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.